विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर भारतीय जनता पक्षानं अलिबाग मतदारसंघातील 4 पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे। याबाबत पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक काढलंय। पक्षाविरोधी कारवाई केल्याचा ठपका या चौघांवर ठेवण्यात आलाय। कारवाई झालेल्यांमध्ये पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयवंत अंबाजी, जिल्हा चिटणीस महेंद्र चौलकर, जिल्हा चिटणीस परशुराम म्हात्रे आणि ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर राणे यांचा समावेश आहे। पक्षाविरोधी कारवाई केल्यानं त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलंय। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी बंडखोरी केली। अलिबाग विधानसभा मतदारसंघात भोईर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। पक्षाने सांगून देखील त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। आता निलंबित करण्यात आलेल्या चौघांनी महायुतीचं काम न करता दिलीप भोईर यांचं काम केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। या संदर्भातील पत्र रविवारी प्रसार माध्यमांना देण्यात आलं। दरम्यान आपल्याला पक्षाकडून कुठलाही संपर्क करण्यात आला नाही किंवा कुठलाही पत्रव्यवहार झाला नसल्याचं परशुराम म्हात्रे यांनी सांगितलंय। अलिबाग युवा मोर्चा कार्यकारिणी बरखास्त। अलिबाग तालुका युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निखिल चव्हाण यांना पदावरून हटवण्यात आलं असल्याचं पत्र भाजप युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेश कुंडलिक यांनी दिलंय। तसंच अलिबाग तालुका कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत वरिष्ठांचे आदेश न मानल्यामुळे आणि पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। अलिबाग मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर भाजपचे उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी बंडखोरी केली, त्यामुळे त्यांच्यावर याआधीच 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर अलिबाग मतदारसंघातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याकडे राजीनामे दिले होते। विधानसभा निवडणुकीदरम्यान यावर कोणतीही कारवाई पक्षानं केली नव्हती। मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर भाजपनं निलंबनाची कारवाई केली आहे। नेत्यापेक्षा पक्ष आधी असं धोरण भाजपचं आहे, त्यामुळे पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।